पण पुणेकरांना या आकडेवारीत गुंतून न ठेवता पुणेकरांची ताण भागवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या ह्याचा खुलासा आम्हाला करावा। आणि ज्या 24/7 योजनेमध्ये जो वेळ लागतोय, ज्याच्यामुळे पुणेकरांना पेठांमध्ये पाणी मिळत नाही, आज पावसाळा दिवस असून सुद्धा पुणे शहरामध्ये पाणी मिळत नाही आणि नागरिक त्याच्यापासून पाणी वंचित राहतात, याचा खुलासा सरकारने करावा। आता पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे। पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे, तरतूद किती आहे? तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती 11.60 TMC। तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती केली तर ती केली आहे 14.61 TMC, म्हणजे 3 TMC तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे। आणि वापर किती आहे? वापर आहे 20.78 TMC, म्हणजे मंजुरीपेक्षा 9 TMC, म्हणजे जवळजवळ जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो। आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थंब रूल प्रमाणे पुण्याला किती पाणी, आता हे जे 23 गावं आपण म्हटले आहेत, 35 गावं म्हटले आहेत, हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे 12.82 TMC। 12.82 TMCच्या अगेन्स्ट आजच आपण 20.78 TMC पाणी वापरतोय। याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे, अनअकाउंटेड पाणी आहे, कुठेतरी पाणी मूर्त आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये 24/7 किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली। योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय आहे तर अनअकाउंटेड पाणी जर 40% असेल तर पहिल्यांदा त्या पाण्याची बचत